मिनिट झाले आपण थांबलो भाई, अर्धा तास झालं थांबलो. अरे काय लाज बीज तुम्हाला? एमसील लावून टाकायचा काय? एमसील लावून टाकू, वॉल चेंज करायची गरज. लावले ताप. अरे देवा, म्हणलं ठोकळा वॅगनरची लाईट तुटली. हा कोणाची? पडू दे, चालेल. आणि फायनली आपला कचेरी भोगदा आलेला आहे मित्रांनो. कोकण का भारी असतं ना, हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, सुप्रभात. आपण आज चाललोय कोकणात शिमग्यासाठी गावी. आणि काय सांगू तुम्हाला, खूप आनंद होतो यार. हा आनंद अक्षरशः गगनात मावत नाही, कारण खूप दिवसानंतर म्हणजे गणपतीनंतर मी आता चाललो आहे गावाला. आणि बाईकवरून जाणं म्हणजे मी समजालच किती आनंद असतो एखाद्या बायकरला की कोकणात गाडी घेऊन जायचं. भले तुम्ही कितीही लडाख जा किंवा काय जा, पण त्या गोष्टीवर नंतर येऊ. पण सध्या आता मला भरायचं पेट्रोल आणि सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिले तर पेट्रोल भरतो मी, आता जस्ट भांडूपमध्ये मंगत रमले. आता इथे पेट्रोल भरतो आणि मग निघतो आणि भेटतो तुम्हाला लगेच. चला, असं पेट्रोल भरलं, 850 रुपयाचं पेट्रोल लागलं. तर बघू कुठपर्यंत जाते. आणि आपलं गाव काय जास्त लांब नाही, 250 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. ज्ञान काय नंतर टेन्शन नाही, सकाळ सकाळ रस्त्याची कामं चालू आहेत, म्हणून आपल्याला इकडून तिकडून जावं लागतं. पण काय सांगू तुम्हाला, खूप मजा येते. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या भावांबरोबर जातो. आणि आता सगळे निघालेत ऑलमोस्ट. अभि निघाला आहे कांदिवलीवरून, सूरज नाहूरला आला आहे, त्याला मी पिकअप करेन आता. अक्षय आणि सौरभ तो भेटेल आम्हाला डायरेक्ट पनवेलला. तर चला आजची राईड चालू करू. सगळ्यांना शिमगो उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि खूप जण आपले कोकणातले गावी गेले पण असतील शिमग्याला. आता पालखी वगैरे येते, खूप काय काय जण पालखीसाठी पण जातात नंतर. आणि आता आम्ही तर चाललो आहे ॲक्च्युली. आज जातील आपल्या इथे हळकुंड वगैरे आणायला. आपण प्रॉपर सगळा व्लॉग बनवणार आहे, काही टेन्शन घेऊ नका की हळकुंड आणायला पण कुठे जाणार काय जाणार. तसं मागच्या वर्षी पण बनवलेलं, बट यावर्षी थोडं काहीतरी वेगळं करायचा नक्की प्रयत्न करू. सूरजला पिकअप करतो आणि आम्ही थांबतो ऐरोली टोल नाक्याच्या इथे, कारण तिथे आम्हाला अभि भेटेल. आणि मग तिथे आम्ही सगळे एकसाथ निघून आम्ही जाणू, ते म्हणजे पनवेल. ये ससुरा देखो, गौर से देखो, इससे देखो. लाईट भी लगातो येतो, लाईट पण लावतो आहे बघा. हो, तर जसं आता सूरजला पिकअप केलं आहे, जातो आता आम्ही ऐरोली टोल नाक्याला. तिथे अभि येईल. आता अभिची वाट बघावी लागेल का तो आला आहे ते बघतो आणि मग निघतो आम्ही तिथून. आणि अक्षय वगैरेचा भाई झुपेत आहे, त्या डायरेक्ट आम्हाला पनवेलला भेटणार आहेत. तर ऐरोली टोल नाक्याला पोचलो आहे आणि आमचा अजून एक मेंबर आलेला नाही. तिथे जायला काय माहिती बाबा, पवईला आहे, 10 मिनटं लागतील यायला. तर पण पोचलो आहे पनवेलच्या इथे कळंबोलीला. आणि आता ह्या दोघांची वाट बघू कधी येत आहेत आणि कधी नाही. किती मिनिटं झाले आपण थांबलो भाई? अर्धा तास झालं थांबलो. हा, आणि हे बघा अर्धा तास झाला थांबलोय आणि आता आले 5 मिनिटात येणारी माणसं. अरे काय लाज बीज तुम्हाला? सोडून दिले भाई, सोडून दिले. लाज बीज जरा 5 मिनिटात. आणि फायनली मित्रांनो आपण लागलेलो आपल्या आवडत्या मुंबई गोवा महामार्गावरती. वाजले 7:30. आम्ही ज्या 7 वाजता बसलेलो, अर्धा तास असे लेट आला, अर्धा तास फुकट टाइमपास झाला आमचा इथे. तर आम्ही थांबू डायरेक्ट पेनला नाश्ता करायला काहीतरी, आणि मग तिथून जाऊ पुढे आपल्या गावाला. कारण इथं आम्ही काहीतरी बघत होतो, पण सकाळी सकाळी काही दुकानं उघडी नाहीत. आणि खूप दिवसानंतर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतोय. आय थिंक अलिबागला जाताना आलेलो, पण तेव्हा काय तर पेनपर्यंतच आलेलो, त्यापुढे काय प्रवास केला नव्हता ना. आणि वायदा आपण चाललो खेडपर्यंत, त्याच्या तोपर्यंत जसा रस्ता तसा तुम्हाला अपडेट पण देईन. आणि मित्रांनो सकाळी राईड केल्याचा फायदा काय असतो माहिती आहे? पहिली गोष्ट ऊन भेटत नाही. ऊनाच्या आधी पटापट रस्ता कव्हर जास्त होतो, कारण कसं ऊन लागायला लागलं ना की त्या लेवलला राईड होत नाही. मग कसं ऊन सारखे ताण लागणार आणि मग परत गरमी, तर त्यामुळे इरिटेशन होतं. हे जरा बरं वाटतं. सकाळ सकाळ तर बघा ना तुम्ही, बघा मस्त थंडी आहे, वातावरण पण एकदम असं कोल्ड आहे, थंड वाटतं एकदम. सो आमचा प्लॅन तोच आहे की बाबा 12पर्यंत घरी जायचं काही करून. ॲक्च्युली आता आम्ही नाही बोलत तरी आहे ना पेनच्या आसपास असतो. जर हा अक्षय टायमावर आला असता तर. आणि खूप जण मित्रांनो गावाला निघाले. तर मी बघतो ना खूप जास्त रायडर निघालेत. आणि एक जरा चांगलं वाटलं मला बघून की प्रत्येकजण जरा सेफ्टीकडे जास्त लक्ष देतोय. म्हणजे खूप जण मी बघितले की गिअरच घालून चालले, तर ते असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय आपण कितीच गाडी सेफ चालवली तरी दुसरा चालवेल की नाही हे आपल्याला माहीत नसतं. तर त्यामुळे सेफ्टी गिअर्स असणं खूप महत्त्वाचं आहे.
जे सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, आतापर्यंत मी येईपर्यंत गाडी आहे ना एकदम आरामात चालवत होतो, 60-70च, आणि गाडीने मायलेज दिलं पाहिजे 34. हे बघून मला खूप जरा आनंद झाला. आज जाईपर्यंत मायलेज 30वर येईल बघा. झाली बस बंद पडली, दापोलीकर कसं काय मग मित्रांनो, कोकण का भारी असतं ना. हे बघा हा सीन बघा. आणि जे पण आपले ब्लॉगर आहेत ना मित्रांनो, तर हा व्ह्यू नक्कीच घेतात, कारण इथून जे ट्रेन जाते ना यार. आणि आज आपला लगेच सेटअप असा काहीच आहे की मी या पूर्ण ही जी टँक बॅग आहे माझी, या टँक बॅगमध्ये मी माझं सगळं सामान भरलं आहे. कारण आपला पाठी टॉप बॉक्स नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या लास्ट राईडला जेव्हा आपण चासकमांड डॅमला जेव्हा गेलो तेव्हा आपला टॉप रॅक तुटला. तर मग त्यामुळे टॉप बॉक्स काय लावता मला आला नाही, तर मला सगळं सामान आहे ना ह्या टँक बॅगमध्ये टाकावं लागलं. खूप सामान घरीच ठेवावं लागलं, कारण टँक बॅगमध्ये त्या लेवलला सामान राहत नव्हतं. पण ठीक आहे, जेवढं गरजेचं तेवढं घेतलं. एक स्पेअरमध्ये क्लच केबल घेतले, त्यानंतर मी पूर्ण पंक्चर किट जे असतं ते पूर्ण घेतलं. त्यानंतर एअर इन्फ्युलेटर आहे, पंक्चर काढलं तर हवा वरणार कशी, तर एअर इन्फ्युलेटर आहे. सगळ्या गोष्टी घेऊन ठेवल्यात, कधी काय कामं येईल सांगता येत नाही. आणि एक स्पेअरमध्ये क्लच केबल पण आहे आपल्याकडे, तर त्याचं पण टेन्शन नाही. आणि फायनली बघा ट्रेन दिसली रे बाबा, आपण ऑन टाईम आहोत. कोणत्या तरी ट्रेन आहे, ती कोणती तरी आहे, मी बघत नाही कारण इथे ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक नसते तर मी बघितलंच नाही, तुम्हाला सांगितलं असतं. आणि हा बघा, हा कसा बघतोय बघा पाठी कोणती ट्रेन होती काय माहिती मित्रांनो. आता वाजलेत 8:15 आणि मी ऑलमोस्ट पेनच्या थोडंसं पाठी आहे मित्रांनो. इथं थांबलो आम्ही थोडा नाश्ता करायला पेनला. आणि हे बघा यांच्यामुळे झालेला आज लेट, अर्धा तास थांबायला लागलं. हे बघा 2 मिनिट होतं दादा. या बघा एक तू काय खाणार, मिसळ तू कुठे गेला, दुसरा कुठे गेला आपला कोंबडी वडे. आणि बघा मित्रांनो इथे चिकन पण भेटतं. आपला दुसरा कुठे गेला, 4 मिसळ द्या तोपर्यंत. 4 मिसळ द्या. आणि काय एक पाण्याची बॉटल पण द्या मोठी. मित्र थांबलं, हॉटेलचं नाव तर काय माहिती नाही, बाहेर गेलो सांगतो हॉटेलचं नाव काय तर असेल ना माझ्यावरती. हा बघा हॉटेल गुरुकृपा आपटेम हॉल नाही त्याच्याकडे. लगा के देगा ना. वॉलमध्ये एमसील लावून टाकायचा काय, एमसील लावून टाकू. कधीच हवा यायची ना बाहेर. वॉल चेंज करायची गरज. मित्रांनो आता नाश्ता करून निघालोय. आणि हे बघा हे ट्रॅफिक बघा किती ते. आता कसली ट्रॅफिक आहे काय माहिती नाही, पण ट्रॅफिक चांगलीच लागली इथे. काय झालं काका, हात का असे दाखवते, मी तुम्हाला नाही ठोकणार, डोंट वरी. अख्खा जाम झालं इथे बाबा. म्हणजे गणपती केव्हा काय पण कधी पण जावा, म्हणजे आपण गणपतीला गेलो तरी ट्रॅफिक, शिमग्याला गेलो तरी ट्रॅफिक. अरे ट्रॅफिक भाई, चाललंय काय ट्रॅफिकचं. अगो भाई मी कशी टाकू. थोडासा ॲडव्हेंचर जरा प्रयत्नानंतर काढली गाडी एक दिवशी आपण बाहेर, तरी पण ट्रॅफिक इथे लागलेली आहे बाबा. आता आम्ही आहोत ॲक्च्युली कासूला, आणि कासूची ती सगळी ट्रॅफिक होती. जास्त प्लॅन असा की म्हाडला थांबायचं आहे, विचार चालू आहे. कारण सौरभची जी आत्या आहे ती राहते म्हाडला. सो बघू जा, आम्ही एक 12पर्यंत जर पोचलो म्हाडला तर थांबू, नाहीतर मग डायरेक्ट सरळ जाऊ. आता वाजले 9:30, 10:30, 11:30. कारण इथं नाही म्हटलं तरी 2 तास महाड आहे. तो आता पटापट जरा रस्ता कवर करायचा प्रयत्न करू आम्ही. कारण आतापर्यंत खूप टाईमपास करत आलो आम्ही. कारण आपल्याला झाडकोंडाला पण नाही म्हणतात ना, तरी एक 3 वाजेपर्यंत ते निघावं लागेल जास्तीत जास्त. ॲक्च्युली ट्रॅफिक कशामुळे झालं माहिती आहे, इथे पुढे जाणं नागोडणे बस डेपो आहे. सो त्यामुळे तिथून एसटीज बाहेर येतात, पूर्ण ट्रॅफिक जाम झालं. कारण काकाने एक एसटी असं टाकलं, एक एसटी याच्या पाठी आहे ना. त्यांना टर्न मारायला जागा नाही, काय मारायला जागा आहे, कारण त्या रिव्हर्स घेऊ शकत नाही, कारण त्याच्या पाठी पण एसटी आहे. तर त्यामुळे ही सगळी ट्रॅफिक झाले. आणि हे बघा कैसे मजे लेते हुए मजे. तर आपण तिथून 10:14ला निघालेलो आणि 4 मिनिटामध्ये बाहेर आलो. 10:18ला पण इथे
तर मला बोलते ना की सिटी ट्रॅफिक आहे तुम्हाला भेटणारच भेटणार आणि जी मागे तुम्हाला ट्रॅफिक दिसली ना ती तुम्ही कधी पण या भाई तुम्हाला भेटणारच भेटणार. त्यामुळे इकडे साफसफाईचं काम चालू आहे. भेंडी मुंबईत पण एवढं करत आहे, नवी मुंबईला करतात ते. नवी मुंबईला मी बघितलं करताना. आमच्या भांडपला कधी बघितलंच नाही अजून. एकदा दोनदा गाडी फिरते तिकडे तरी वर्षातून एकदा अमावस्या पौर्णिमेला बस. आत्ता पण जस्ट नागपूरला क्रॉस केलं, वाजले तर 10:20. मित्रांनो आता मानगावला पोहोचलो. हे बघा सिटी ट्रॅफिक, हीच ट्रॅफिक आहे इथे, बाकी काय नाही. अरे देवा, अगं बाई, नॅनोवाल्याने ठोकला वॅगनरला. त्या नॅनोवाल्याने ठोकला, त्या वॅगनरची लाईट तुटली. अरे त्या नॅनोवाल्याने ठोकला, त्याची लाईट तुटली. त्या पोरगीची एंट्री बघितलं काय भाई, तुला समजतं की नाही? हा अरे कशाला ती घ्यायची वॅगनार? तो सुसाट आहे भाई. मित्रांनो इथं थांबलोय लिंबू सरबत प्यायला. कशी वाटली ट्रॅफिक फुल गणपतीवाला फिलिंग आहे ना? थांबा हेल्मेट काढतो ना, तर ते हेल्मेटच्या आतून पिवावं लागेल. चला आता थांबलो आम्ही लिंबू सरबत प्यायला. आणि बघ आपली जीवा, ही अभिची हॉर्नेट आणि ॲक्च्युली माहिती आहे NS. मित्रांनो आता मस्त लिंबू सरबत वगैरे पिऊन आम्ही निघाले मानगाववरून. कारण का आता तेवढं ऊन आता पडायला लागलं, थोडंसं आपण घाम येतं जर ट्रॅफिक असेल तर त्यामुळे जास्त बॉडी डिहायड्रेट नको व्हायला म्हणून थोडं एक लिंबू सरबत पियालो आणि निघालो आहे. पहिला हाच रस्ता केवढा छोटासा होता यार. म्हणजे बघा ही लाईन आहे ना, ही लाईन इथून एवढाच. म्हणजे तुम्ही जाणार म्हणजे एकाच लेनवरून समोरून पण जाणार, समोरून पण येणार. आणि त्यामुळे तेव्हा खूप जास्त ॲक्सिडेंट व्हायचे. आता कसं डिवायडर आहे, जाणारे गप आपल्या मार्गाने येतात, येणारे गप आपल्या मार्गाने येतात. तेव्हा तसं नव्हतं. 8 जळ बघा सेम एवढासाच रस्ता, इथूनच जायचं आणि इथूनच यायचं. या भेंडी ट्रॅफिकच्या नुसार रांगा लागलेल्या असायच्या. आता हे बघा इथं पण काम चालू आहे बरीचचं. सो असे डायव्हर्जन आहेत ना, त्या डायव्हर्जनमुळे ट्रॅफिक जास्त आहे. आणि तुम्ही आलात तर तुम्हाला नागोठणे आणि मानगाव ट्रॅफिक फिक्स आहे हमखास. आंबेत, रत्नागिरी, पणजी आणि इथून पुढे मित्रांनो तुम्हाला ट्रॅफिक अजिबात भेटणार नाही. नुसता सुसाट हायवेच आहे असा आपला. आणि हा ब्रिज बघा, हा टर्न बघा मित्रांनो. चल बघू जाऊन पुढे. तू मॅप लावून ठेव. मॅपच्या काय आलं मला तिकडेच दाखवतोय काहीतरी. बघ आता. हा काय? अरे हो, खायला फुकट एवढं फिरून आलो असतो ना. मग ए माट्या समोर ते हवालदार बसला त्याच्या समोर नसतो रॉंगला टाक. फुकट गुगलने फिरवलं असतं माहिती आहे आपल्याला. आता अरे एवढं नाही, लय पुढे होता तो. 20 मिनिटं पुढे, 18 मिनिटं पुढे दाखवणार. गुगल मॅपवर विश्वास होणं चुकीचं. म्हणजे त्याने आपल्याला खरोखरचा रस्ता दाखवला, आपण रूल मोडले. हां कोणाची पडू दे चालेल. बंद पडते ठीक आहे, चालू झाली बंद झाली गाडी याची बंद पडते. चला मित्रांनो याच्या पोहोचलोय हॉटेल पवनराज. ते बेनं बोलवतो प्रयागराज. तर मित्रांनो आता जेवून निघालो आम्ही. वाजलेत 1:15. बोलतात ना फुल टाईमपासवाली राईड आहे आपली चालू. आणि 2 रोटी, मस्त पनीरची भाजी आणि शेजवान राईस खाऊन निघाले. म्हणजे कसं आता घरी गेलो की जेवायची गरज नाही. आता गाडी लावली की आपलं गाव डायरेक्ट लाकडाने आपण वर गेलो. सो असा काहीचा विषय आहे आता. आणि आता इथून आपलं गाव बाकी इथून खेड आहे 60 किलोमीटर. त्यानंतर तिथून आपलं गाव आहे 22 किलोमीटर. सो पकडा ना 60-70-80 85 किलोमीटर अराऊंड आपल्याला इथून आता जायचं आहे. सो 85 किलोमीटर आम्ही ट्राय करू की 2 तासामध्ये कवर करायला काही पण. कारण आता वाजले 12:30, 1:15 झाला ऑलमोस्ट. सो 1:15 आणि 2:45 3पर्यंत तरी आम्ही काही करून पोचलो पाहिजे. हा
उजेड पाटलांचा बैल गाडा घाटात केला राडा. पण हा ऊन खूप राडा करतो बाबा. पाटलांचा बैलगाडा राडा करतोय की नाही माहिती नाही, पण ऊन खतरनाक राडा करतो. आतापर्यंत आम्ही काही करून आता घरी पाहिजे होतं, तर ठीक आहे. बाकी तर आपण ऑन टाईम सगळा राहील. जस्ट मित्रांनो आता पोलादपूर आपण क्रॉस केले आणि आय थिंक कचेडी घाट चालू झाला आहे असं मला वाटतंय. आता आपण आहोत चोलई बट मला हा थोडाफार रस्ता घाटासारखाच वाटतोय. पहिला आपल्याला घाट असेल ना की लगेच समजायचं. आता हा हायवे एवढा मोठा केला ना लोकांनी, प्रशासनाने, समजत नाही का की घाट आहे का काय आहे. बहुतेक घाटाचं येस 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 कशेडी घाटाला लागलं आणि आपल्या गावाला जायला हा फक्त एकच घाट लागतो आपल्याला, कशेडी घाट. आणि घाटामध्ये गाडी चालवायची मजा बाबा खूप वेगळी आहे मित्रांनो. पहिला हात कचेडी घाट एवढा चढायचा, गोल 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 फिरायचा आणि त्यानंतर खाली उतरायचं. काय बोलत ना तर मित्रांनो 20-25 मिनटं तर इझिली वाचतात आपली घाटामुळे. आता तो बघितला ना तेवढाच पाहिजे आपल्याला घाट भेटतो आता रोडचा चालू केल्यापासून. नाहीतर मग पूर्ण घाट चढा, मग वरती जावा, मग परत खाली उतरा, तो टाईम खूप वाचतो आपला. आणि फायनली आपला कचेडी भोगदा आलेला आहे. इकडे आहे इंडियाचा फ्लॅग आणि मी आता जराशी काच वर करतो. आपल्या गाडीला आहेत ना हॅझार्ड लाईट नाही, ही वाली लाईट लावू का? येस, यावाली लाईट घेऊन जाऊ. नाही तर मी येत असानंतर हवडी आहे. कारण लास्ट टाईम आहे ना मी वाचलेलो. थोडंसं तुम्हाला विंड नॉईज येऊ शकतो पण थोडंसं माफ करा, कारण मी जर काच खाली गेली ना तर खूपच गरम होत आहे आणि काय रस्ता नीट क्लिअर दिसत नाही कारण लाईटी नाही तेवढ्या हातमध्ये. ठीक आहे, हे बघा आता पाणी वगैरे आहे तो ना आरामात, काही घाई करू नका आतमध्ये. ठीक आहे, कारण इथे ऑइल पडलेलं असतं आणि ऑइल हे क्लिअर करत नाही. लास्ट टाइम ॲक्सिडेंट पण झालेलं इथे, हे बघितलेलं होतं. तर थोडंसं सावधानीपूर्वक या. बाकी माझा काहीच म्हणलं नाही तुम्हाला. बघा ना ते काका किती उन्हातून भेंडी वर चालले आहेत. तर वर यांचं गाव कुठे असेल बापरे. माझ्या गणाला घुंगरू हरवलं गौरीला देवलं, एकावर चालू आपलं दर्शन गणानं गौरीला धावलं. ला 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 जना माझा होता पांडवाचा रंग, माझा होता पांडवाचा रंग. नाही गौरीनं बी केला त्याचा नाद भंग, नाही गौरीनं बी केला त्याचा नाद भंग. आतापर्यंतचा रोड खूप चांगला आहे आणि तुम्ही जर येत असाल तर इथून नक्की या. काय टेन्शन नाही, काय नाही. मध्ये मध्ये जो पॅच आहे तोच फक्त थोडासा खराब आहे. तिथे तिथे डायव्हर्जन आहेत तिथे तिथे, बाकी चांगला रोड आहे, काही टेन्शन घेऊ नका. फक्त जर तुमची 4 व्हीलर असेल तर तुम्हाला नागोठणे आणि मानगाव या ठिकाणी ट्रॅफिक लागू शकते. हा एक छोटासा होता काय बोलतो तर लाईव्ह अपडेट होता जो खेडपर्यंत मी देतो तुम्हाला. खेडच्या पुढे खरंच मला काय माहिती नाही कारण खेडच्यापुढे मीही जात नाही. आता ऑलमोस्ट आपण खेडला पोचलेलो आहोत. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता इथं पेट्रोल भरू आणि इथून जाऊ आता डायरेक्ट. आता माझं इथून घर आहे ऑलमोस्ट पकडा ना एक 10 आणि 25-35 किलोमीटरवर माझं घर आहे. पण मी ब्लॉग इथे एंड करतो आहे बिकॉज तो अक्षय त्याला आपला पाहिजे कोपरो, तर मी डायरेक्ट सेटअपच त्याला देईन. आणि आता काय सांगणार ना, जे काय सांगायचं तर सगळं आपण सांगितलेलं आहे या ब्लॉगमध्ये. तर चला मी मंडळी भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.